हॅलो मित्रांनो, आज आहे नवरात्रचा दुसरा दिवस आणि मी पहा ना आज सकाळीच पहाटे 5 वाजता उठलो. माझ्याही सकाळी उठल्याबरोबर शेणाचा सडाच टाकायला लागली. आम्हाला जायचं होता मंदिरात आरती करायसाठी सकाळी 6 वाजता. तर बाबा इकडे आंघोळ करायसाठी पाणी गरम करत झाली. मग माझ्या आईची तयारी वगैरे. आज रेड कलर होता तर आईनं रेड कलर लावलं. माझ्याकडे रेड कलरचा कोणताच ड्रेसही नव्हता आणि टी शर्ट पण नव्हती आणि कुर्ती पण नव्हती, म्हणून मी हा टॉप घालून टाकलो. मग मी इकडे आरती वगैरे तयार केलो. निघलो मग आम्ही चहासाठी. मी इकडे मास्क बिस्क लावून टाकलो कारण की माझा थोबडा भल्ला खराब झालाय. आईने इकडे मस्त दुर्गा माताची पूजा वगैरे केली. सकाळी सकाळी इकडे सगळेजण दुर्गा माता समोर गरबा खेळत होते. मी बी खेळलो असतो गरबा, पण माले नाचता नाही आहे ना. मग गेलो ना मी शारदा माताच्या मंदिरात. आशीर्वाद वगैरे घेतलो मी. मग आलो बस स्टॉप वरच्या दुर्गा माताच्या मंदिरात. बहुतच जास्त गर्दी होती. इकडे मस्त भजन वगैरे म्हणणं चालू होता. भेटली माझी मैत्रीण पायल, ते पण आरती करायसाठी आली होती. एक आजी मस्त सुंदर कमळाचे फुलं विकायला मांडली होती. माझ्या आईच्या मैत्रीणचा तर फोटोच काढणार नाही संपत. मग आलो मी घरी. बापा झाडाले पाहतो तर एकही फुलं नाही, पुरे फुलं गायब. मोठे चोट्यात आमच्या मोल्यातले लोक पण. बाबा भूक लागली होती तर मी इकडे बनवून टाकलो उपमा आणि भाजी पण बनवून टाकलो. मग मी आलो गडचिरोलीला. आज होता आमचा गरबा लुकचा शूट. 8 वाजून गेले. जे आखरी बस होती आरमोरीले जाणारी ते चालली गेली. मग हे अभिषेक दादा वगैरे गरबा करायसाठी नागबीडले जाणार होते तर यांच्यासोबतच आरमोरी पर्यंत गेलो. पहा दुर्गा माता तुम्हाला आशीर्वाद देत आहे. पोहोचलो मी आरमोरीले माझ्या मैत्रिणीसोबत. मेला पाहासाठी गर्दी किती आहे पहा लोकांची. भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये.